नमस्कार, मी मुक्ता बर्वे. तुम्ही माझ्या विगा लाऊंजचा कार्यक्रम बघू शकता youtube.com/लोकसत्ता लाईव्ह. भूमिकेचा अभ्यास मी करते, नक्कीच करते. प्रत्येक भूमिकेला अप्रोच करण्याची पद्धत वेगळी असते. मला समोर आलेल्या भूमिकेच्या मनात काय चाललंय ते जाणून मला आवडतं बरेचदा. आणि माझ्याशी बोलू. अच्छा, तर प्रत्येक भूमिकेला म्हणजे कधी बाह्य रूपाने तुम्ही भूमिकेला अप्रोच करता, कधी मनातनं त्याचा रस्ता असतो. तर त्याला काही नियम निकष नाही आहेत. काही काही भूमिका तुमच्या बरोबर राहून राहून तुमच्या ओळखीच्या होतात. टेलिव्हिजनमध्ये बरेचदा असं होतं. आणि मग नंतर नंतर काही दिवसांनी भूमिका आणि तुम्ही हे तुम्हालाच जरा कळेन असं होतं की आत्ता मला ती एका लग्नाची दुसरी गोष्ट सिरियल होती, ती करताना मला बरेचदा मॉलमध्ये जर मी कधी गेले तर मला असं वाटायचं की हा जो ड्रेस समोर आहे तो मी नाही घेणार, पण राधाने नक्की घेतला असता. म्हणजे काही दिवस ना ती भूमिका तुमच्या बरोबर थोडीशी वावरायला लागते. म्हणजे चुकीच्या अर्थाने नाही, मी डोक्यावर परिणाम करायला नाही. मला प्रेक्षक नाटक संपल्यावर बरेच जण विचारतात. आता माझं छापाकाटा नावाचं नाटक आहे, त्यात रीमाताई आणि मी आई मुलीचा रोल करतो. आणि माझं काम थोडं काय म्हणू, एक प्रेशर घेऊन वावरणारी मुलगी येतात सतत. तर प्रेक्षक हात येऊन म्हणून त्रास नाही तो होत, तर म्हणते की त्या क्षणाचा तो त्रास होतो, त्या सेकंदाला मला त्रास होत असतो तिथे, पण पडदा पडतो तेव्हा नाही त्रास होत. कारण तसं व्हायला लागलं तर ते सायकोलॉजीचा प्रॉब्लेम होईल. मानसशास्त्राचा अभ्यास करून त्याचे उपचार करायला लागतात. तसं नाही होत, तो क्षण जिवंत केला जातो नक्की, पण ते तुमच्या बरोबर येत नाही दरवेळेस. तर सुनी जोगवा मला होते त्याची एक वेगळीच गोष्ट आहे, ती थोडक्यात सांगते. त्याचा अभ्यास करताना राजीव पाटील जेव्हा मला गोष्ट ऐकत होता तेव्हा मी अशी एकली झाली की अरे कमाल रोल आलेला आहे आपल्याकडे, आणि असं फॅसिनेटिंग की वेगळंच काहीतरी, आणि सौंदत्ती आणि जोगतीण आणि माझ्या स्वतःच्या मुक्ताच्या अस्तित्वापेक्षा वेगळा रोल की फॅन्टसीमध्ये मी होते. आणि मी आता अशी उभी राहील, मी असा आवाज वापरेन, अशी जेस्चर्स असतील माझी, मी साडीचं नेसणं, पदर असा टाकणार आहे, मी नाकच टोचून घेतलं कारण चमकी वगैरे, असं खूप वर्किंग खूप झालं. आणि आम्ही सिनेमा शूट करण्यासाठी 2-4 दिवस आधी तिकडे गेलो आणि खरे जोगतीणी आमच्या बरोबर वावरू लागले, उठू बसू लागले, काही सोशल वर्कर्स आमच्या बरोबर आले. आणि मी घाबरले म्हणजे वातावरण बघून. आणि मला लक्षात आलं की जी स्क्रिप्ट मध्ये आहे त्याच्यावर मी काम केलं असं मला वाटतंय, तो फक्त सरफेस आहे, सुली नाहीये. सुली वेगळी आहे आणि ती जास्त घाबरवते मला. आणि माझ्या नशिबाने 2-4 दिवस माझ्या हातात होते. त्या मुलींशी बोलल्यावर, त्या सोशल वर्कर्सशी बोलल्यावर, त्यांच्या डोळ्यात बघितल्यावर मला कोणाकोणाच्या डोळ्यातनं ती सुली यायला लागली की अरे तिला आत्ता काय वाटत असेल. मी 2008-9 साली मी स्वतःच्या करिअरचा विचार करणारी एक मुलगी जेव्हा एका जोगतीणीशी बोलते जी माझ्याच वयाची आहे, जी 3 वर्षापूर्वी जोगतीण झाली आहे, जिला गावची धन म्हणून वापरतायत, जिच्या हातात तिचं आयुष्य नाहीये, आणि ती काय विचार करत असेल आता माझ्याविषयी, जगाविषयी. आणि जेव्हा तिच्या मनात जाण्याचा मला थोडं एक काहीतरी मार्ग दिसला, तेव्हा मला ती सुनी थोडी कळू लागली. आणि असं परिपूर्ण कधीच तुम्ही साकारू शकत नाही पात्र, पण निदान त्याच्या जवळ तरी जाऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या पात्राच्या मनातल्या गोष्टी कळतात. दरवेळेस ते वेदना असतील असं नाही, आनंद पण कळायला हवा. मला कशाने मजा येऊ शकते त्या सुनीला जर कोणी, म्हणजे एखाद्या माणसाने काहीतरी वेगळं, म्हणजे मला तुमच्या कौतुकाने आनंद मिळतो, तसं सुनीला कदाचित कोणीतरी आदराने बस म्हटलं तर तिला आनंद मिळू शकेल. की असं कोणीतरी गृहीत धरतं आयुष्यभर आणि कोणीतरी उठून बसायला देतं, अशा परिस्थितीला वाटेल की आय मॉनर्ड, अरे काय घडलं माझ्या आयुष्यात. तर ते त्या सुनीने मला तसं घाबरवलं आणि मग मी खूप अस्वस्थ झाले. रादर आम्ही सगळी टीमच की ते खूप वेगळं आयुष्य जगताय ती माणसं. आणि मला तोपर्यंत वाटत नव्हतं, कारण
तोपर्यंत आपण डॉक्युमेंटरीज बघितले असतात, पुस्तकं वाचली असतात, फोटोग्राफ्स बघितले असतात की हा झोपते झोपतेणी आणि आपलं कल्चर आणि अंक आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर आणि आमकडे थिसिस लिहिलेला होता तो मी वाचला होता. पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा जिवंत 3 डायमेन्शनल माणूस तुमच्या समोर येतो तेव्हा तुम्हाला तो हादरवतो. तसं त्या पात्राने मला हादरवलं. तशी प्रत्येक पात्रामागची आणि ती शोधण्यामागची गोष्ट वेगळी आहे. कधी कधी शेजारच्या माझे मंजुळा नावाचं एक पात्र मी केलं होतं अग्निहोत्र नावाच्या सिरियलमध्ये. तर त्यातली जी मंजुळा होती ती बरेचदा मी अशी उभं राहायची स्टाईल होती मग काय वगैरे असं करायचं. आम्ही चिंचवडला राहायचो, तिकडे आमच्या एक मावशी होत्या काम करणाऱ्या, धुळाभांडाला यायच्या, त्यांची स्टाईल होती अत्यंत अशा आगाऊ होत्या त्या. म्हणजे घरी येऊन शेंगा उचलणे, पटापट तोंडात टाकणे, माझ्या आईला 4 गोष्टी शिकवणे, असं नसतं बाई कसं वगैरे असं काहीतरी करणे वगैरे. तर कधीतरी काहीतरी इम्प्रेशन्स असतात ना तुमच्या डोक्यात, तशी ती पात्र तुम्हाला जवळची ओळखीची वाटतात. कुणाच्या डोळ्यातनं, कुणाच्या बोलण्यातनं, कुणाच्या जेस्चर्समधनं, कुणाच्या स्पर्शातनं की अच्छा असं असं वाटतं, आईला मुलीविषयी वाटतं तेव्हा असं वाटतं, तो फील कधीतरी तुमच्या डोक्यात राहतो. तर असं ते पात्र तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने. व्यक्तिरेखेच्या संदर्भात हाच प्रश्न आहे, कुठली ऐतिहासिक व्यक्तिरेखा करायला आवडेल असं रूपा किनकर विचारतात. ऐतिहासिक इतिहास म्हणजे मला खरं तर ना सावित्रीबाई फुल्यांच्या विषयी जाणून घेणं, त्यांचा रोल उभा करायला मला खूप आवडेल. कारण त्यांच्याशी मी खूप वाचलं आहे आणि त्या बाईंचं आयुष्य खूप वेगळं होतं. तर तो आपला इतिहास आहे आणि खूप प्रेरणा देणारा इतिहास आहे. सावित्रीबाई फुलेंचा भूमिकेत मला स्वतःला बघायला खूप आवडेल कधीतरी. आणि दुसरं म्हणजे मला विठा बापू मांग त्यांच्यावर एक सिनेमा आला होत होता, पण त्यांचं चरित्र वाचून मला असंच झालं होतं. मला मुळात लोककला तमाशा याच्याविषयी खूप फॅसिनेशन आहे मला मुळात. आणि त्यांचं हे वाचून मला असं होतं की अरे ह्या रोलमध्ये मी स्वतःला कधीतरी बघायला पाहिजे, मी उभं राहायला पाहिजे, यांच्या चपला मला कधीतरी घालता आल्या तर मजा येईल असं मला वाटतं. ह्या रोल मला मनात नाही. आणि मग रोल खूपच आहे त्याची यादी संपणार नाही, कारण मी सतत मला वाटत राहतं रोज उठून की मला नाही असं करायचं तसं करायचं. पण या 2 खूप आकर्षित करणाऱ्या व्यक्तिरेखा.